कांदा लागवडीमध्ये जास्त उत्पादन घेण्यासाठी आपण ह्या पद्धतीनं बोधावरती 8 ओळी 8 लाईन आपण कांदा तरू आपण ह्या पद्धतीनं लावून घ्यावं। तर ह्या पद्धतीने केल्याने खूप छान पद्धतीने आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन घेता येतं। महागणपती कृषी मराठी यूट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांना स्वागत आहे। तर आज आम्ही कांदा लागवडीमध्ये आहोत। आपण कांदा लागवड सुरुवात करण्यापूर्वी व्यवस्थित प्लॉट आपला तयार करून घ्यावा। त्यानंतर आपण 4 फूट ह्या पद्धतीने सऱ्या सोडून घ्याव्यात। त्यानंतर आपण कांदा लागवडीसाठी आवश्यक असलेला बेसल डोस आपण वापरावं। तर बेसल डोस मध्ये आपण 10-26-26 एक बॅग, सिंगल सुपर फॉस्फेट एक बॅग, MOP एक बॅग, कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर कॉम्बिनेशन असलेली एक बॅग आपण वापरावी। त्यानंतर सल्फर कांदा लागवडीमध्ये जास्त उत्पादन घेण्यासाठी आपण सल्फर हे घटक खूप महत्त्वाचं असतं। तर आपण 30 किलो सल्फर आपण बेसल डोस मध्ये वापरावं। त्यानंतर मायक्रो न्यूट्रिएंट एक बॅग वापरावी। त्यानंतर कांद्यामध्ये मुळ्यांची वाढ चांगली होण्यासाठी आपण ह्युमिक ऍसिडचा वापर करावा। तर ह्या पद्धतीने आपण कांदा लागवडीमध्ये हे बेसल डोस आपण वापरावं। तर बेसल डोस वापरल्यानंतर आपण ह्या पद्धतीने सेंटरला ड्रिप इन्स्टॉलमेंट करून घ्यावी। तर ड्रिप आपण सेंटरला करेक्ट सेंटरला आपण ड्रिप इन्स्टॉल करावी। ड्रिप इन्स्टॉल झाल्यानंतर 1 दिवस आपण पाणी द्यावं। त्यानंतर दुसऱ्या दिवशी ह्या पद्धतीने कांद्याचे तरू जे असतात ते आपण 8 ओळ्या लावून घ्याव्यात। आम्ही बोधावरती आपण बघू शकता ड्रिपच्या उजव्या बाजूला आम्ही 4 ओळ्या लावलेल्या आहेत आणि ड्रिपच्या डाव्या बाजूला आम्ही 4 ओळ्या लावलेल्या आहेत। तर ह्या पद्धतीने जास्त उत्पादन घेण्यासाठी आम्ही काय केलेलं आहे तर बोधावरती 8 ओळ्या आम्ही लावलेल्या आहेत आपण बघू शकता। तर जास्त उत्पादन घेण्यासाठी ह्या पद्धतीने आपण शेती करणं खूप महत्त्वाचं आहे। तर त्याच्यामध्ये 2 ओळीमधला अंतर आम्ही 5 इंच ठेवलेला आहे। त्यानंतर 2 तरू मधला अंतर हा देखील आम्ही 5 इंच ठेवलेला आहे। तर ह्या पद्धतीने आम्ही तरू लावून घेतलेला आहे। तरू लावून घेतल्यानंतर आम्ही त्याच दिवशी त्याला पाणी दिलेलं आहे। पाणी दिल्यानंतर तिसऱ्या दिवशी आम्ही त्याला पाणी दिलेलं आहे। त्यानंतर 1 आठवड्यानं आम्ही पाणी दिलेलं आहे। तर पाण्याचं नियोजन करणं खूप महत्त्वाचं आहे कांदा शेतीमध्ये। तर आम्ही ह्या पद्धतीनं पाण्याचं नियोजन केलेलं आहे। तर बेसल डोस देणं खूप आवश्यक आहे। कांद्यामध्ये जास्त उत्पादन घेण्यासाठी बेसल डोस खूप महत्त्वाचा असतो। त्यानंतर आपण प्लॉट तयार करून घेत असताना आपल्या प्लॉटमध्ये कोणत्याही ठिकाणी पाणी थांबू नये ह्याची काळजी आपण घ्यावी। कारण जास्त पाणी जर आपल्या कुठल्याही भागामध्ये प्लॉटमध्ये थांबत असेल तर उत्पादन कमी होण्याची शक्यता जास्त असते। तर आपण पाणी कोणत्याही भागामध्ये थांबू नये ही काळजी आपण घ्यावी। तर ह्या पद्धतीने जास्त उत्पादन घेण्यासाठी आपण ह्या पद्धतीने 8 ओळी कांद्याच्या तरूची 8 ओळी आम्ही लावलेली आहे आपण बघू शकता। तर ह्या पद्धतीने आपण कांदा लागवड सुरुवात करू शकता आणि बेसल डोस वापरणं खूप महत्त्वाचं आहे। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये। थँक्यू, धन्यवाद।